नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण जर पाहिलं तर महापौर ज्या आहेत त्या ठाण्याच्या काही भागांमध्ये दौरा करतायत. आता आपण गुरुद्वाराजवळ आहोत. ज्या ठिकाणी पाणी साठतंय तिथे काय उपाययोजना करण्यात येतील किंवा काय उपाययोजना झालेल्या आहेत या संदर्भात त्या पाहणी करतात. आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे गटनेते पवन कदम आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा ऑन फील्ड जी आहे ती उतरलेली आपल्याला दिसतीये. महापौर आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील आहेत. या संपूर्ण नौपाडा विभागाचे विभाग प्रमुख किरण नागती हे सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. आणि या सगळ्या परिसरात नक्की काय परिस्थिती आहे याची माहिती आपल्याला ते महापौर आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांना देताना दिसत आहेत. काय शेवटी उत्तर द्यायचं. म्हणता येते म्हणून तुम्ही रिप्लाय तयार केला. इथे देखील पंप लावून पाणी काढताना आपल्याला महापालिकेची यंत्रणा दिसून येते.
आता चालू झाले. 2 पंप लावलेत ना, आता 2 मिनिटं झाली ते चालू झाले. सकाळपासून बंद आहे, सांगत पाणी नाही. दोन्ही पंप बंद आहेत सकाळपासून. घरात पाणी गेले ऑलरेडी. मला लावून काय मतलबच नाही पंप. तुम्ही बघून घ्या, कारण का आता इतकं नाही 40 पाणी आल्यावर करणार काय आम्ही? गटराचं पाणी जातच नाही पुढे, अडकूनच आहे पावसाळ्याच्या आधीपासून. हायवे नाही बोलून घ्या लवकर. कौन से 1 मिनट आडवं ये पुढे घे पुढे घे. अर्जंट मध्ये बोलवा आता. महापालिकेत महापौर मॅडम, या भांजेवाडी या सगळ्या परिसरामध्ये पाणी साठलेलं आहे. मला वाटतं पंप पण मगाशी चालू नव्हता, तुम्ही आल्यानंतर पंप सुरू झाला. काही तांत्रिक अडचणी आहेत काय? अधिकाऱ्यांना तुम्ही आता निर्देश दिलेले आहेत? तात्काळ लगेचच्या लगेच चालू पंप इथे नवीन बसवायला सांगितलंय आणि त्या पद्धतीच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. NMRDच्या लोकांचं पण रस्त्याची कामं चालू आहेत, तर त्या जे खड्डे झाले आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं इथे दिसत आहे आणि त्यांनाही महापौर दालनामध्ये आपण निरोप देतोय की बोलून हे सगळं काम लवकरात लवकर क्लिअर केलं जाईल. मॅडम, 24 तास महापालिकेची यंत्रणा तुम्ही ऍक्टिव्ह ठेवायला सांगितलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? या सगळ्या परिस्थितीमध्ये पावसाने आपला जोर वाढवलेला आहे, तर आपण महापौर दालनामध्ये त्याच्या आधी बैठका घेतल्या होत्या आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या त्या ठिकाणी यंत्रणा आपण तत्पर करायला लावली होती. त्या पद्धतीने ती चालू आहे. पण आज आता भांजेवाडीमध्ये आपल्याला ते दिसत आहे की इथे अचानक पंप बंद झाला आहे, पण आपण तसे आदेशही दिलेले की नवीन पंप इथे बसवण्याचे आहे. मॅडम, अनेक ठिकाणी भरपूर झाडं देखील पडलेली आहेत, काय उपाययोजना असणार आहे? झाडांसाठी आपण बैठक 4 दिवसापूर्वीच घेतली होती. जी जुनी झाडं आहेत त्यांची पाहणी करायला सांगितले होते आणि तसे निर्देश दिले होते की कशा पद्धतीने ती झाडं आपल्याला कट करता येतील किंवा त्याची काय उपाययोजना करता येईल. पण आज पुन्हा एकदा मी माझ्या दालनामध्ये त्या संदर्भात बैठक घेणार आहे, कारण बरेच ठिकाणी ठाणे शहरामध्ये झाडं पडलेली दिसत आहेत आपल्याला. आता देखील मॅडम त्या ठिकाणी मागे देखील एक झाड पडलेलं आहे, सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही.
प्रशासन त्याच्या मागे काम करत आहे.